आता जो येणारा व्हायरस असेल ना, तो पण विचार करत असेल आपण कुठेही जाऊ पण ह्यांच्याकडे नाही जाऊ आपण ह्यांच्याकडे नको. कारण का माहितीये, आपल्याला कुठलाही फरक पडत नाही, त्यांना माहिती. दुसरा काय, यांच्याकडे सोल्युशन ऑलरेडी आहे. यांच्याकडे आकाई सोनापासनं सगळं 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 रेडी आहे. त्यामुळं मित्रांनो, कुठलाही व्हायरस जर कोरोनाला 2 पावलं चालून आपण पुढे आलो तर मित्रांनो, आपल्याला कुठेही या जगातली कुठलीही ताकद कुठलीही सिस्टम आपल्याला थांबवू शकत नाही. म्हणून या कंपनीच्या नाव देताना सनएज मध्येच आपल्या विजनचं मिनिंग आहे. सनएज म्हणजे काय, सूर्यकिरणाचा आखरी टोक. याच्यामध्येच आपला मिनिंग आहे की सूर्य एक आहे, किरण तीच आहे. ज्यावेळेस सूर्य निघतो त्याचा प्रकाश आणि त्याचं किरण जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत आपला परिवार मित्रांनो उभा होईल आणि पोहोचेल. ही थीम त्या नावामध्ये. आणि त्या प्रकाशाला आणि त्या किरणाला तिथपर्यंत जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. कधी थांबलं का किरण? नाही, मी पुण्यालाच येणार, मुंबईला जाणार नाही. झालं कधी? अडवलं कोणी? हा, अडवणूक होतं. कधी? पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढग येतात, त्यावेळेस सूर्य दिसत नाही. म्हणून काय लोकांना वाटतं माहितीये का, सूर्य नाहीच बरं का, सूर्य नाहीच आहे. पण जसा ढग जातो, ढग बाजूला होतात, परत आपल्या सूर्याचा प्रकाश ऍज इट इज प्रकाशमान करते या दुनियामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये. मित्रांनो, ह्या सगळ्या मिनिंगला घेऊन हे ऑर्गनायझेशन आपण बिल्ड केलंय. लॉंग टर्म व्हिजन. इथं जर माझा कोणी चांगला फायटर बसला असेल आणि डोक्यात जर असेल की नाही 3 महिने 4 महिन्यात 5 महिन्यात काय असेल 6 महिन्यात किंवा तुमच्या डाऊन टीम मध्ये असेल कोणी, तर मित्रांनो व्हिजन क्रिएट करा. मी मगाशीच बोललो, हे 8 वर्षाच्या क्रिएशन मध्ये ना खूप काही गोष्टी झेलाव्या लागल्या. म्हणून लॉंग टर्म व्हिजन. आणि या लॉंग टर्म व्हिजन मध्ये जर बघितलं तर मित्रांनो, डायरेक्ट सेलिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मधला आपल्याला युवा वर्गांसाठी आणि ड्रीमर लोकांसाठी एक खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायची. हे आपला पहिला व्हिजन आहे. पहिला व्हिजन. तुम्ही म्हणाल तर या व्हिजन मध्ये काय आहे? आज जर बघितलं ना, नीटचे एक्झाम, 12वीचे एक्झाम, 10वीचे एक्झाम फेल झाल्यानंतर आपल्या मुलांची, भावाच्या मुलांची, शेजाऱ्यांच्या मुलांची, देशाच्या मुलांची, युवकांची काय परिस्थिती माहितीये? किती लोकांना जॉब आहे, किती लोकांना एम्प्लॉयमेंट आहे.